हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. मी नेत्रा अँड वेलकम बॅक टू डेना डेली फॅमिली ब्लॉग्स. चला तर मग आजच्या ब्लॉगला सुरुवात करूया. दुर्वा गुड मॉर्निंग बोल बाळा. दुर्वा आता उठलेली आहे. मी दुर्वाला आंघोळ घालते आणि पुढचा ब्लॉग कंटिन्यू करते. दुर्वाची आंघोळ झाली आहे आणि दुर्वाने स्वतःचाच नख हाताला लावून घेतलंय. तर दुर्वाला बू झाला. दुर्वा दाखवायला काय झालं बाळा? लागलं माझ्या बाळाला. रडायचं नाही, स्ट्रॉंग आहेस ना तू. लागलं इथे लागलं हा माझ्या बाळाला. मम्माने कॉटन लावलाय. हा आता बरा होईल. पाडीला आता बरा होईल. ही मटकीची भाजी. आणि काल सकाळी मी मटकी भिजत घातली होती. रात्री ती कपड्यात अशी बांधून अशी झाकून ठेवलेली. आता बघूया तिला मोड आली आहे की नाही. आणि बघू शकता तुम्ही, दिसतंय का हे बघा, छानच मोड आलेली आहे. छान अशी मोड आलेली आहे. आता मी मटकीची भाजी बनवते. साधी मटकीपेक्षा मोड आलेली मटकी ही खूप पौष्टिक असते. म्हणून मी आदल्या दिवशी सकाळी तिला पाण्यात भिजत घालते. रात्री तिला बांधून ठेवते कपड्यात कॉटनच्या. आणि दुसऱ्या दिवशी मग ती मोड येऊन आपल्याला रेडी असते भाजी बनवण्यासाठी. आता बनवूया मटकीची भाजी. दुर्वासाठी बनवते खिचडी आणि आमच्यासाठी बनवते मटकीची भाजी आणि भात. चपाती सकाळी नाश्त्याला बनवली, तेव्हा दुपारसाठी एक्स्ट्रा 4 चपात्या बनवून घेते, म्हणजे परत दुपारी बनवायला नको. तर बाकीची सगळी कामं आवरली आहेत. आता जेवण बनवून घेते. मी आता भाजीसोबतच ठेचा पण बनवत आहे. त्यासाठी मी मिरची अशी थोडीशी तेल टाकून भाजून घेतलेली आहे. आता मी घेतले 4 छोटे छोटे कांदे आणि टोमॅटो. आता मी ते बारीक कट करून घेते. घेऊया. कांदे पण टाकून झालेले आहेत. आता ही भाजलेली मिरची आणि लसूण मिक्सर मधून थोडंसं बारीक करून घ्यायचं. आता आम्ही कढई ठेवलेली आहे तापत आणि गॅस ऑन केला आहे. आता सगळ्यात पहिले त्याच्यात तेल टाकायचं, थोडे कांदे टाकायचे, टोमॅटो टाकायचा, मिरची आणि लसूण मिक्सर मधून वाटताना त्याच्यात थोडंसं नमक आणि थोडंसं जिरं टाकू शकतात, म्हणजे मध्ये मध्ये येणार नाही. आता मी सगळ्यात पहिले तेल टाकते. तेल गरम झालं की कांदा आणि टोमॅटो टाकणार. हे आता तेल गरम झालं की कांदा टाकून घ्यायचा. तेल गरम झालेलं आहे आणि आता मी त्याच्यात कांदा टाकते. थोडा कांदा मी भाजीसाठी ठेवलेला आहे. कांदा छान भाजलेला आहे. आता त्याच्यात मी टोमॅटो ऍड करते, नंतर मिरचीचा ठेचा ऍड करते. टोमॅटो पण मी थोडं घालते, बाकीचं मी ठेवते भाजीसाठी. आता मी घालणारे शेंगदाण्याचं कूट. पहिले मिरचीचा ठेचा, टोमॅटो. पहिले कांदा घालायचा. कांदा चांगला ट्रान्सपरंट आणि मऊ झाला की मग टोमॅटो घालायचा. टोमॅटो पण छान नरम झाला की मग मिरचीचा ठेचा घालायचा आणि नंतर शेंगदाण्याचं कूट घालायचं. कांदा छान भाजलेला आहे आणि आता मी त्याच्यात टाकते मिरचीचा ठेचा. शेंगदाण्याचं थोडंसं कूट करून ठेवते, म्हणजे इमर्जन्सीला यूज करायला ठेवते. आलं की नाही तोंडाला पाणी. मटकीची भाजी सगळ्यात अगोदर गॅस चालू करायचा. त्याच्यात तेल टाकल्यावर जिरं आणि मोहरी त्याच्यात टाकून घ्यायची. त्याच्यात मी थोडेसे वाटाणे टाकले आणि हे पाण्यात ठेवले. मोड किती छान असते. आता मी खिचडी रेडी. आता ती गार करत ठेवते, मंडळाला भरवते. मी इकडे भात लावून घेतला, इथे भाजी शिजते. आणि आता भाजीचा फायनल लुक तुम्ही बघू शकता. आता मी दुर्वाला भरवत आहे खिचडी आणि ती मस्ती करते. बाळा
किचू खाऊन जा इकडे ये मम्मा जवळ. दरा कर. ओके व्हेरी गुड बेबी. मी आता तुम्हाला फ्रोझन वटाणे म्हणजे फ्रोझन मटार कसे बनवायचे ते सांगत आहे. आता थंडीत भरपूर प्रमाणात मटार अवेलेबल आहे मार्केटमध्ये आणि आता खूप स्वस्त भेटते, म्हणून एकदम घेऊन आपण फ्रोझन करून ठेवली तर 8-10 महिने आपण आरामात ती वापरू शकतो. म्हणून आता स्वस्त भेटते तोपर्यंत घेऊन फ्रोझन करून ठेवा फ्रीजमध्ये, म्हणजे तुम्ही नंतर जेव्हा अवेलेबल नसते मटार तेव्हा तुम्ही ती यूज करू शकता. ती फ्रोझन करून ठेवून द्या. आता जोपर्यंत मार्केटमध्ये अवेलेबल आहे तोपर्यंत ती खाऊन घ्या फ्रेश, नंतर मग फ्रोझन केलेली यूज करू शकतो. सगळ्यात आधी फ्रोझन मटार बनवण्यासाठी पाणी ठेवायचं आहे गरम करायला. पाणी पूर्णपणे उकळायचं आहे. त्याच्यात 2 चमचे नमक आणि 2 चमचे साखर, खायची साखर टाकायची आहे, जेणेकरून याचा रंग तसाच ग्रीन उकळल्यावर सुद्धा ग्रीन राहील. पूर्ण वर्षभर ग्रीन राहील. जोपर्यंत ते मटार संपत नाही तोपर्यंत काळे पडणार नाही किंवा नरम होणार नाही, पिचकणार नाही वगैरे, खराब होणार नाही. 2 चमचे नमक आणि 2 चमचे साखर टाकायची. पाण्यात झाल्यावर त्याच्यात साखर आणि नमक घालायचं आहे आणि पाण्याला छान उकळी आल्यावरच मटार घालायचे आहेत पाण्यात. आता पाणी तापतंय तोपर्यंत मी त्याच्यात नमक 2 चमचे आणि 2 चमचे साखर घालून घेते. ही साखर आहे आणि मी 2 चमचे साखर ऍड केलेली आहे पाण्यात. 2 हे एक्स्ट्राचं पाणी ड्रेन करायला आणि ह्याच्यात मी आता बर्फाचं पाणी ठेवणार आहे. मी हा बर्फ घेतलाय, मी तो टाकून घेते आणि बर्फाचं पाणी हे अगोदरच प्रिपेअर करून ठेवायचं. म्हणजे जसं पाण्याला उकळी आली तसं त्याच्यात वाटाणे टाकायचे, म्हणजे हिरवे मटार, आणि फक्त 2 मिनिटं ठेवायचं आणि लगेच त्याला ड्रेन करून घ्यायचं. पाण्याला तर लगेच मटार वरती येणार, म्हणजे ती हाफ बॉईल होणार, तेवढीच आपल्याला करायची आहे. पाणी छान उकळतंय. साखर याच्यासाठी घालतो की त्याचा ग्रीन कलर हा वर्षभर ग्रीन राहायला पाहिजे, आणि नमक याच्यासाठी घालतो की ती मटार 8 ते 10 महिने प्रिझर्व राहील, म्हणजे ती खराब होणार नाही. जरी ती फ्रीजमध्ये असेल तरी कधी लाईट जाते किंवा काय होतं तर लाईट गेली तरी तिला काही म्हणजे ती खराब होणार नाही, बुरशी लागणार नाही. ते प्रिझर्वेटिव्ह साठी नमक यूज करतो. आणि मी आता 2 वाट्या मटार मोजून घेते. पाण्याला छान उकळी आली आहे आणि आता मी 2 वाट्या मटार त्या पाण्यात ऍड करते. मटार पूर्ण भरीव असेल तर सगळी मटार खाली जाईल. जे हलके आणि छोटी दाणे असतील तेच फक्त वरती दिसतील, पण जी भरीव मटार असेल मोठे दाणे ते सगळी तळाला जातील. आणि जेव्हा 2 मिनिटं होतील, गॅस फास्टच आहे, जेव्हा 2 मिनिटं होतील तेव्हा ते सगळे आपोआप वरती येतील. हेही मी तुम्हाला हे बघा वरती यायला सुरुवात झालेली आहे. ऑलरेडी 2-4-5 दाणे जे होते ते वरती होते आणि हळूहळू आता सगळे दाणे वरती येत आहे. मी एकदा चमच्याने त्यांना ढवळते. अगोदर 1-2च दाणे होते, आता हळूहळू सगळे येत आहे. आता ह्या स्टेजला गॅस बंद करून फक्त अर्धा ते 1 मिनिट झाकण झाकून ठेवायचं आहे. हे बघा ठेवते. सेकंद झालेली आहेत आणि आता आपण बघूया मटार कसे आपले रेडी आहेत की नाही ते. मटारचा कलर बघू शकता तुम्ही. मटार करून त्याचं पूर्ण पाणी ड्रेन झालं की लगेच त्याला बर्फाच्या पाण्यात शिफ्ट करायचं आहे. किती छान आलेला आहे. कॉटनच्या कपड्यावर पसरून ठेवायचं. अशीच आपण प्रिझर्व करायची म्हटली, सोलून डब्यात भरून ठेवायची म्हटली तर ती जास्त दिवस टिकत नाही किंवा त्यांना अशी मोड यायला सुरुवात होते. म्हणून जर आपण फ्रोझन करून ठेवली तर 8 ते 10 महिने आरामात ती टिकते. जास्त असेल तर त्यापेक्षाही जास्त टिकेल. जेवढी आपण यूज करतो त्या पद्धतीने बनवून ठेवा. 2-4 किलो आपल्या महिने दुसरी मटार येईपर्यंत कदाचित आपण ती वापरू शकतो. आता म्हणजे आता सुरू आहे मटार भेटणं, तोपर्यंत जोपर्यंत मटार मार्केटमध्ये भेटत असेल तोपर्यंत खाऊन घ्यायची. जेव्हा स्वस्त झाली तेव्हा 2-4 किलो एकदम घेऊन सोलून तिला फ्रोझन करून ठेवायची. म्हणजे आपण ती जेव्हा मार्केटमध्ये मटार अवेलेबल नसते किंवा तेव्हा ती महाग भेटते तेव्हा ती आपण वापरू शकतो. बघा किती छान दिसतंय. आता मी ह्याला सुद्धा ड्रेन करून घेते आणि कॉटनच्या कपड्यावर पसरवून देते, म्हणजे त्याच्यातलं एक्स्ट्रा पाणी हे ऍब्सॉर्ब होऊन जाईल कपड्यात.
मटारमधलं एक्स्ट्रा पाणी आता छान ड्रेन झालेलं आहे आणि आता आपण त्यांना वाळायला जाऊया. मी छोटे मोठे असं काही वाळवायचं असेल तर मी गॅलरीत वाळवते. छोटासा कपडा कॉटनचा टाकून आली आहे आणि आता आपण गॅलरीत वाळवूया. आहे थांब 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 बाजूला इथे बाजूला. हे छान वाळले. हे वाळायला पण जास्त वेळ लागत नाही, म्हणजे याच्यातलं एक्स्ट्रा पाणी फक्त आपल्याला कॉटनच्या कपड्यात ॲब्झॉर्ब होईपर्यंत ठेवायचं असतं. हे छान वाळले की आपण एअरटाईट कंटेनरमध्ये किंवा बॅगमध्ये भरून, झिपलॉक बॅगमध्ये भरून ठेवू शकतो, जेणेकरून आपल्याला ते नंतर वापरता येतील. हे बघा मी असे वाळत घातलेले आहेत. 15-20 मिनिटं झालेली आहेत आणि मटार छान सुकलेली आहेत. आता आपण याला झिपलॉक बॅगमध्ये भरून किंवा एअरटाईट कंटेनरमध्ये भरून प्रिझर्व करू शकतो, फ्रोझन करू शकतो, म्हणजे डीप फ्रीजरमध्ये टाकून. आता मी रेडी झाली आहे आणि आता मार्केटमध्ये जात आहोत. पुढचा व्हिडिओ तिकडून कंटिन्यू. लाव ना मग हाताला बँडेज लावून देऊ. डबल चॉकलेटमध्ये कोणते होते? व्हाईट आणि डार्क दोन्ही व्हाईटच देऊ. हां दुर्वाने वफल तिथे खाल्लं नव्हतं, आता ती खाते. काय खाते बाळा? खाऊन दाखव. तुमचं काय चालू आहे का? काय खेळत आहे तुम्ही? हे काय? दुर्वाला भरवताना मस्ती करते दुर्वाबरोबर. हळू हळू हळू. खेळणं येल्लो येल्लो कलरफुल. हे भिंतींची वाट बघ ना काय लावली तिने येल्लो कलर पूर्ण पेनाने. जिथपर्यंत तिचा हात जातो तिथपर्यंत बघा, वरती बघा फरक, डिफरन्स. हे बघा वर क्लिअर सगळं आणि खाली बघा काय वाट लावली तिने कलरने. आणि असं काय आणि हे ठोकून, हे सायकलने ठोकून ठोकून बघा काय वाट लावली. परत स्पून घेऊन येते, ते सगळं कलर काढत बसते. बघा आता मी नवीन घरात शिफ्ट झाल्यावर बघा काय वाट लावते परत. तीच भीती आहे आम्हाला. आणि तिथे व्हाईट कलर आहे. बेबी चिकी बिकी करून दाखव. कसं टुबी टुबी टप टप करून दाखव. छोटा छोटा बच्चा जा कोई आँख दिखाना रे. टुबी टुबी टप टप. अक्कल का कच्चा समझ के ना कोई ना समझाना रे. टुबी टुबी टप टप. टुबी टुबी टप टप. ना दिन दिन ना दिन दिन नाच नचा दे. छोटा बच्चा जान के ना कोई आँख दिखाना रे. इकडे बघ. आँख दिखाना रे. टुपी टुपी टुप टुप. आता मोरा नाच रे मोरा, त्याच्यावर डान्स करून दाखव बच्चा. नाच रे. रे मोरा आंब्याच्या नाच रे मोरा नाच. नाच रे मोरा आंब्याच्या वनात नाच रे मोरा नाच. काळा काळा कापूस पिंजला रे, शिवारा झुंजला रे. आता तुझी पाळी वीज देते काळी. आता तुझी पाळी वीज देते टाळी. फुलं पिसारा नाच. नाच रे मोरा आंब्याच्या वनात नाच रे मोरा नाच. करून दाखव बाळा. नाच रे मोरा आंब्याच्या वनात नाच रे मोरा नाच. आता तुझी पाळी वीज देते टाळी. आता तुझी पाळी वीज देते टाळी. फुलं पिसारा नाच रे मोरा आंब्याच्या वनात नाच रे मोरा नाच. बाळू जम्प करून दाखव मला. ओ माय गॉड, ओ माय गॉड. मंकी खाऊन घे. तू मंकी आहे बाळा.
नाही दिसून त्याच्यात. काय झालं बेबी? त्याच्यासाठी स्ट्रॉंग व्हायला लागेल. स्ट्रॉंग. येस येस. हे असं रोज खाणे. आम्ही तिला मोबाईल द्यायचं बंद केला. बबलू इकडे बाळा. मोबाईल बघायचा ना खाताना. छोट्या पोरांनी मोबाईल बघितला तर छोट्या पोरांनी मोबाईल बघितला तर डोळे कसे होतात दाखव सगळ्यांना. ए बाबा असं होतं? डोळे असे होतात ना गा? असे कसे होतात डोळे? असे. बाबा म्हणून तू बघत नाही बच्चा? मोबाईल नाही बघत? अच्छा. डोळ्याला भू होतो ना. शू आली की मम्मीला सांगायला येते ना. कसं सांगते? असं सांगते. व्हेरी गुड. आणि शी आली का? अरे वा माझ्या बाळा छान आहे. आणि स्कूल मध्ये जाताना कोणाला सांगशील? टीचरला? हा. स्कूल मध्ये आली. तुझं नाव काय बाळा? असं सांगणार. व्हेरी गुड. टिफिन संपवणार तुझा? व्हेरी गुड. रोज स्कूल मध्ये जायचं हा. खूप खूप स्टडी करायची. मला तर असं वाटतं ती रोज नाटकं करणार आहे. कोणाला मारायचं नाही. मम्मा झोप आली आज नको ना. जावे झोपायला. झोप आली तर डोळे बंद. बहाने बाज मुलगी आहे. कसं एका जागेवर बसता येत नाही बाळा तुला. असं का घुसायच्या पूर्वीच्या बायका. घुसबाई घुसू लोणी घुसू घुसबाई घुसू टाक घुस घुसबाई घुसू टाक घुसू टाक घुसताना आलं बाई हसू आलं बाई हसू. पडशील ग. बुबूला एवढी घाबरते. आणि तू बोलते आपण बुबू घेऊया बुबू घेऊया. भांडी वगैरे धुवून किचन साफ करून दूध गरम करून थंड करायला ठेवलंय. सगळं आवरलंय. संध्याकाळची रात्रीची कामं. आणि आता मी व्हिडिओ एडिट करते. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय. गुड नाईट.